वगैरे 35 पैशाला असे पोस्ट कार्ड, हे 2 पोस्ट कार्ड आहेत. एक फक्त रोल करताना त्याचा डबा किंवा सिलेंडर असं बनवलं, ओके. आणि दुसरं रोल करताना उभं, म्हणजे आडवं जोडलं आणि उभं जोडलंय, फरक एवढाच आहे. पोस्ट कार्डच्या सर्व पोस्ट कार्डच्या साईज सारखे असतात, म्हणजे त्याचं क्षेत्रफळ सारखं असतं. कंपनी बनवताना एकदमच बनवते तेव्हा क्षेत्रफळ सारखंच असणार. आता फक्त मी 2 असे बनवल्यानंतर समजा मला याच्यामध्ये काहीतरी भरायचं आहे, वाळू भरायची, माती भरायची वगैरे, तर तुम्ही मला सांगा कोणत्या पोस्ट कार्डामध्ये जास्त बसेल. तुम्हाला मी पर्याय पण सांगतो, दोन्हीमध्ये सारखं बसेल, याच्यात जास्त बसेल, तिसरा पर्याय याच्यात जास्त बसेल. काय वाटतं तुम्हाला? किती लोकांना समान वाटतं? बोल प्लीज. बस किती लोकांनी हे करून पाहण्याची इच्छा आहे की आताच आपण करून बघू? आता हे का सायन्स काय करतं, तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगत नाही. आता इथे मी प्रयोग करतोय तुमच्यासमोर, उत्तर मी सांगत नाही तुम्हाला, पण उत्तर तुम्हाला प्रयोगात मिळणार आहे. आता तुमच्यासमोर प्रयोग करताना आम्ही असं करतो बघा, इथे पुस्तक ठेवलंय, त्याच्यावर सिलेंडर असं ठेवलंय हे, आणि त्याच्या आतमध्ये छोटं ठेवलंय हे डायमीटरनं. आणि आता मी भरताना मात्र आता फ्रुटीचा डबा, ठीक आहे, आता डायरेक्ट असंच घेतोय आम्ही, हरकत नाही. बस बस बस. आता मी खरंच बोललो की नाही, एखाद्या मुलीला म्हणजे इकडे बेटा बघ बरं एकदा भरलं काय सांगतो, बोलतो नक्की भरलं, गॅरंटी आहे तुला. चल आता, आणि बघ खालचं मी उचलून दाखवतो, हे मोकळं आहे. इथे जर तुम्ही हा मोकळा आहे, तुम्हाला याच्यात आधी काहीतरी पडलेलं आहे असं काही नाही, हा मोकळाच आहे. आणि आता मी असं करतो, हे जे आहे ना हे उचलतो, आणि जी काही वाळू आहे ना ती खालच्यात पडणार आहे. आणि आता प्रत्यक्ष उत्तर तुम्हाला कळेल, मी न सांगता कळेल की आपण जे मला घेतलेलं आहे ते बरोबर आहे का चूक. काय मिळतं, किती भरलंय? जवळ येतो, अगदी मागे नाही जाता येणार मला, पण काही लोकांना दाखवता येईल. 40% तरी वर जागा रिकामी. हे पैसे बघा बरोबर आहे सर, पण पाणी सारखं क्षेत्रफळ म्हणजे सारखं घनफळ, हे आपल्या डोक्यात इतकंच बसलेलं आहे की आपल्याला क्षेत्रफळ आणि घनफळाची पण ताकद कशी करावी लागली बघा. आता आपल्याला सगळ्यांना दंडगोलाच्या घनफळाचा फॉर्म्युला माहिती आहे, हे त्याचा येतं पाय r² गुणिले पाय त्रिज्येचा वर्ग गुणिले उंची, हे त्याच्या घनफळाचं सूत्र आहे. पण हे सूत्र आपल्याला समजलं नाही ना नीट, त्यामुळे हे असा प्रॉब्लेम आहे. आता बघा, जर एखाद्या दंडगोलाची त्रिज्या आपण 2 धरली आणि उंची पण 2 धरली, तर हा पाय आपण काढून टाकूया. पाय तर सगळीकडे सेम असणार आहे, 3.14, तर तो आपण काढून टाकूया. इकडे मला काय करायला लागेल, 4 ने गुणावं लागेल, कारण 2 चा वर्ग झाला, आणि इकडे 3 ने गुणावं लागेल. तर आता किती होईल याचं आहे 4 त्रिक 12 पाय. हा पाय समजले आपण, पाय सगळीकडे सेम. तेच आता मी काय करते, त्रिज्या समजा 2 वरनं थांबा, त्रिज्या 30 ठेवली आणि हाईट 2 वरनं 3 केली, तर इकडे मला 4 ने गुणावं लागेल, आणि इथे कितीने गुणावं लागेल, आणि हा इकडे 2, हा 4 दुनी 8, सॉरी ना, हा आता बरोबर. आता मला इकडे 3 ने गुणाकार करायला लागेल. मी जर उंची वाढवली तर माझं घनफळ कितीने वाढलं, 12 पाय झालं, 8 चं 12 झालं. ते जर आता मी त्रिज्या 2 ची 3 केली आणि हाईट 30 ठेवली, एक एक गोष्ट आपण एकेका वेळेला वाढली, तर इकडे मला किती वाढवावं लागेल, 9, कारण 3 चा वर्ग झाला, त्रिज्याचा वर्ग आहे, आणि उंची किती राहिली 2. तर आता किती मिळाले आपल्याला बघा ना,